तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्त्वाची केली की या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे आहेत. आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा, का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा, ही सुद्धा आम्ही विनंती केली. संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही. आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा, ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाही आहे. याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे. चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे. तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे, याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सोय, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. या 2 मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत.